वळूयात बातम्यांच्याकडे। देशभरात संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। जून आणि जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पाऊस बरसेल अशी शक्यता आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। दुसरीकडे मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर एवढंच नाही तर विदर्भात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि आसपासच्या भागाकरता येलो अलर्ट जारी आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसह बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातही पावसाचा जोर आज पाहायला मिळेल। तेव्हा नागरिकांनी घराबाहेर पडताना आधी पावसाचा अंदाज घ्यावा आणि मग बाहेर पडावं। नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह आणि पेंच जलाशयातील जलस्तर धोक्याच्या पातळीवरून वाहू लागलाय। तोतलाडोहचे 12 तर पेंच धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत। जलाशयातून 570 क्युसेक्स या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दोन्ही जलाशय हे पेंच या एकाच नदीवर आहेत, त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तिकडे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडच्या भागात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलाय। धोम धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कृष्णा नदीपात्रात 5 वक्र दरवाजाच्या माध्यमातून 7600 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यामुळे वाई इथल्या कृष्णा नदी पात्रालगत असणारे प्रसिद्ध महागणपती मंदिर हे पाण्यात आहे। मंदिराच्या दोन्ही बाजूने पाणी वाहत असून मंदिरातील गणपतीच्या मूर्तीला पाणी टेकलंय। हा महागणपती मंदिराचा परिसर या सगळ्या भागात कृष्णा नदीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाईकरांनी या महागणपती मंदिराचा परिसर पाहायला आज भल्या सकाळी सुद्धा गर्दी केली होती। राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होते। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेज या प्रकल्पाचे सर्व 18 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले। प्रकल्पातून 60,960 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीत होतोय। मध्य प्रदेश, विदर्भ तसंच जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। शेळगाव बॅरेज हा मध्यम प्रकल्प आहे आणि तो पूर्ण क्षमतेने भरला आहे। तिकडे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। धरणातून आता 21,142 इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 21,142 क्युसेक्स या वेगाने पाणी सोडण्यात येत आहे। या धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त होईल अशी शक्यताही पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे। काही दिवसांपूर्वीचा पुण्यातला अनुभव पाहता यावेळेला पाटबंधारे विभाग अधिक सतर्क आहे। आपण खडकवासला धरणातून सुरू असलेला हा पाण्याचा विसर्ग पाहतो आहोत। तिकडे सांगलीत अकिवाड तालुका शिरोळ इथल्या महापुरात एक ट्रॅक्टर पलटी झाला। यामधील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इक्बाल बैरावतदार, माजी सरपंच अण्णासाहेब हासुरे हे दोघेही अद्याप बेपत्ता आहेत। काल रात्री 7 वाजेपर्यंत त्यांचा शोध सुरू होता। यानंतर अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं।
सकाळपासून पुन्हा ही शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यंदा राज्यात मान्सून तसं पाहिलं तर वेळेत दाखल झाला, मात्र काही गावांना अद्यापही टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. जळगाव जिल्ह्यातील 31 गावांना 38 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतोय. चाळीसगाव तालुक्यात 19 गावांना 27 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतोय. तर जामनेर तालुक्यात 7 आणि भडगाव तालुक्यात 1, तसंच पाचोरा आणि बोदवड या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी 2 गावांना टँकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे एकट्या जळगाव जिल्ह्यात 27 टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ आली आहे.